नाही माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा सहज सहज शब्द आहे. माझा विठोबा आणि मी विठोबाचा जमीन अस्मान इतकं अंतर पडतंय. थोडंसं रामायणात नेतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. रामचंद्रावर प्रेम करणारे त्याचे सगळे भाऊ आहे. भरताचंही प्रेम आहे, लक्ष्मणाचंही प्रेम आहे. पण लक्ष्मणाला विचारा, तो म्हणतो राम माझा आहे. भरताला विचारा, तो म्हणतो मी रामाचा आहे. लक्षात आलं ना? मराठीत सांगतो. मी रामाचा म्हणणारा भरत रामाचा ऐकावं लागलं. राम माझा म्हणणारा लक्ष्मण त्याचं रामाला ऐकावं लागलं. विठ्ठल भरतजी राज्याभिषेकाचा सोहळा, अशोकराव तुम्हाला पाठ आहे, एकच मिनिटात सांगतो. सगळ्या समाज नाचत होता. लक्ष्मण शत्रुघ्न चौऱ्या ढाळतात. माय कौसल्या आरती घेऊन, गुरुजीच्या हातात कुंकवाचा करंडा. हनुमानजी आपल्या पद्धतीनं. पण त्या आनंदाच्या प्रसंगात बाळासाहेब भरतजी दिसत नाही हनुमंताला स्टेजवर. भरतजी कुठे आहे, भरतजी कुठे आहे, भरतजी शोधत शोधत हनुमानजी सिंहासनाच्या मागे आले. राहू दे ना, लाईट चालू बंद चालू, एक तर बंदच राहू दे. मग हे लाईट बंद केली, एकदा चालू केली नाही, मग बंदच राहू दे. ते विक्षेप झाल्यासारखं होते. ते एक तर बंद आता चालूच करू नको. चालू ठेवायची असेल तर बंद करू नको. विठ्ठल बाळासाहेब हे दोन्ही बंधूचं प्रेम आहे. संतोष जय जयकार झाला आणि पुढे नाचत होते अयोध्येतले लोक. पण आनंदाच्या प्रसंगात हनुमानजीला भरत दिसत नाही, म्हणून हनुमानजी माग आले सिंहासनाच्या. आणि पुढचं दृश्य पाहलं. हनुमंतासारखा धैर्यशील मारुतीराया पण रडायला लागला. काय दिसलं? छत्र भावाच्या डोक्यावर धरलंय भरतानी. सावत्र बंधूचं सांगतो. सिंहासनाच्या मागे खाली मान घालून हुंडके देऊ देऊ रडतोय. हनुमानजीला कोड सुटे ना. भरतजी खुशी का दी नहीं, पूरी अयोध्या नाच रही, सामने चलो ना. सामने पुण्यवान जाते हनुमान, पापी नहीं. आप पापी है, मेरे जैसा पापी ब्रह्मांड में नहीं. इस पापी का जन्म नहीं होता तो भैया 14 साल वनवास नहीं जाता, मेरे पिताजी नहीं गुजर जाते, सीता मैया को चुरा के लंकेश नहीं ले जाता, लखन को शक्ति नहीं लगती, 3 माता विदुर नहीं बनती. अरे अयोध्येला दुःखाच्या सागरात लोटण्याकरता हा पापी जन्माला आला. काय तोंड दाखवू म्हणतो दादाला. मागच ठीक आहे. आता हनुमानजी पुढे आले आणि रामचंद्राच्या कानात म्हणतायत, प्रभुजी ऐसी खुशी के अवसर पर एक आदमी की याद है. कौन? भरत कहाँ है? अरे हाँ, भरत नहीं दिखा दे रे. तुमच्या मागं उभा आहे, डोक्यावर छत्र धरलंय, खाली मान घालून रडतोय. मी विनंती केली पुढे चल, तर रडून म्हणतोय देवाच्या पुढे पुण्यवान जातात, पापी नाही. या पाप्याचा जन्म झाला मारुतीराया, म्हणून भाऊ वनवासात गेला. हा पाप्याचा जन्म झाला म्हणून माझी वहिनी चोरीला गेली. हा पापी जन्माला आला म्हणून शक्ती लक्ष्मणाला लागली. हा पापी जन्माला आला म्हणून माझा बाप मेला. आणि हा पापी जन्माला आला म्हणून माझ्या 3 माता कुंकू पुसून 14 वर्षापासून रडतात. काय तोंड दाखवू म्हणते. त्याला मागच राहू दे, त्याला मागच राहू दे. प्रभूजी म्हणतात तुम्ही एवढे निर्दयी झाला नाही, मग मागच काय राहू द्या म्हणता. माझा भरत काय करतो? तुमच्यावर छत्र धरून उभा आहे पण खाली मान घालून रडतो. वाटल तेवढं रडू दे त्याला.
वाटल तेवढं रडू दे, पण तुला माहिती नाही मारुती, माझ्या भरतासारख्या भावाचं छत्र माझ्या डोक्यावर आहे, म्हणून आज राम अयोध्येचा राजा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. नाही तर दोन बंधूच्या प्रेमात आजचं कीर्तन होईल. अगदी थोडा थोडा स्पर्श करतो हा, माझा तो विषयच आहे प्रसादजी. हे भरताचं प्रेम. आता थोडा लक्ष्मण डोळ्यापुढे आणा. अशोकराव तुम्ही ऐकलंय 7 दिवस. उद्या सासूरवाडीची गोष्ट आहे बाळासाहेब. जनकपूरला 3 जण विश्वामित्राच्या पायाची सेवा करतायत. राम लक्ष्मण दोन्ही भाऊ. विश्वामित्र म्हणाले जाओ 9:30 बज गए, शयन करो दोनों भैया. मग रामचंद्राच्या शयन कक्षात रामचंद्र आले, पण पायशाकडे बसला लक्ष्मण. हे सावत्र भावाचं सांगतो. पायशाकडे बसला, पावलं मांडीवर घेतली भावाची, पाय चपू लागला. लखन रात दिन सेवा ही सेवा करता है, जाओ शयन करो भैया. मेरी माँ सुमित्रा ने कहा कि बेटा तू मेरी पेट में था तो तुम्हारे पिताजी को मैंने यही कहा था कि मेरे पेट में से जो जन्म लेगा बच्चा वो और जिंदगी भर बड़े भाई की सेवा करेगा. आपकी सेवा करने के लिए मेरा जन्म है भैया, सेवा करने दो. सेवा करता करता डोळ्यापुढे चित्र आणा. हे आमचं असंच असते. सुई पडली तरी आवाज. एकदा तल्लीन झाले काय लोक, अरे सासू जावायच्या गोष्टी काय, पाहुणिया ग्रंथ. विठ्ठल 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 विठ्ठल. झोप लागली प्रभूला. पावलं मांडीवर आहे लक्ष्मणाच्या. रात्रीचे 12 वाजले. सासूरवाडीची गोष्ट. आणि लक्ष्मणाचं रडणं सुरू झालं. घय 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 अश्रू वाहत होते. अश्रू खाली पडतात. पावलं मांडीवर असल्यामुळे रामचंद्राच्या पावलावर अश्रू पडले आणि गरम अश्रू पडल्यामुळे रामचंद्राला जाग आली. पाहिलं तर भाऊ रडतोय. लखन तब्येत बिगड़ गई क्या रे? नहीं भैया. तो पिताजी की याद आई? नहीं. माताजी की? नहीं. आप मेरे माँ बाप है. आप मेरे साथ रहने के बाद लखन को दुनिया के किसी माँ बाप की याद नहीं आती. तो रोता क्यों? मेरा विश्वास हो गया भैया, कल तुम्हारे हाथों से धनुष टूटेगा. सीता आपको माला पहनाएगी. हाँ, ये तो खुशी की बात है. आगे की सुनो भैया. सीता आपको माला पहनाएगी, सीता आपकी पत्नी बनेगी. तो मैं चरण सेवा करने आऊंगा तो भाभी दरवाजे पे खड़ी रहेगी, मुझे डांटेगी. मत आओ लखन, चरण सेवा का पूरा अधिकार मेरा है, तुम्हारा नहीं. तो मुझे लग रहा है भैया कि लखन के चरण सेवा की आज की रामचंद्र जी की सेवा करने की अंतिम रात है. कल से ये सेवा मुझे नहीं मिलने वाली, तो मेरे जीने में क्या अर्थ है. थोडं घरी गेल्यावर डोकं चालवा. एक सावत्र भाऊ म्हणतो उद्यापासून भावाच्या चरणाची सेवा मिळाली नाही तर माझ्या जीवनात अर्थ काय. इथे सक्का भाऊ विध बऱ्या बांधासाठी भावाचा खून करतो. प्रभूचे डोळे भरून लखन बहुत लंबा हिसाब लगा लिया. ठीक है, कल सीता मेरी पत्नी बनेगी तो आज से बंटवारा करता हूँ. बाया पैर की सेवा सीता करेगी, दाया पैर की सेवा तू करना. अरे भी सुनो, जिस दिन आप दोनों हाजिर नहीं रहोगे तो दोनों चरणों की सेवा मेरा अकेला हनुमान करेगा. वाटप रात्रीचा झाला तेव्हा लक्ष्मण झोपला. हे 2 बंधूचं प्रेम सांगतो मी, भरताचं आणि लक्ष्मणाचं. हे पाय मागे घे म्हणून तर ते लहान लेकरं उठवली. मला माहित आहे ते यांचा तो विषय नसतो. आणि यांना अशोकरावलाही म्हणतील मी इथून गेल्यावर ह्या बाबा पुन्हा आणू नका, हसवत नाही काही नाही, कशाला आणला, येणारच नाही मी. पण आमची पद्धत बदलणार नाही. विठ्ठल माझा याच्यासाठी चालला. आपल्या अभंगाची सुरुवात ती आहे. लक्ष्मणाचं प्रेम आहे पण तो म्हणतो रामचंद्र माझा आहे. भरताचं प्रेम आहे तो म्हणतो मी श्रीरामाचा आहे. याच्यात काही फरक नाही, पण जमीन आसमान इतकं अंतर पडतंय. भरतजी समजूत काढायला आले, रडू लागले. वापस चला दादा, वापस चला दादा, वापस चला.
रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय। वापस केला भरत, इथपर्यंत आलो आपण। रामचंद्र वनवासाला निघाल्यावर लक्ष्मण माग लागला, मी सोबत येतो दादा। अरे मै बन जाए तू मिले साता, हो जाए सब अवध नाता, जासू राजपरि प्रजा दुखारी, सोनरूपा वस नरिकाधिकारी। तू प्रजा सांभाळ, मी वचन सांभाळतो। तुम्ही नेणार नसाल पुन्हा मी जिवंत दिसणार नाही। चल बाबा, दृष्टांत संपला माझा। भरत म्हणतो मी रामाचा, त्याला रामाचा ऐकावं लागलं, वापस आला। लक्ष्मण म्हणतो रामच माझा, रामाला त्याचं ऐकावं लागलं, सोबत घेतला। विठ्ठल 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 विठ्ठल। तसं मी विठोबाचा आणि विठोबा माझा। मी विठोबाचा म्हणणारा, विठोबाचा त्याच्यावर अधिकार आहे, आणि विठोबा माझा जो म्हणतो त्याचा विठोबावर अधिकार आहे। हे लक्षात घ्या। माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, प्रेम दोन्ही क्षेत्रात आहे, प्रपंचातही आहे परमार्थातही आहे। प्रपंच सुद्धा प्रेमाशिवाय होत नाही। प्रपंचातही प्रेम पाहिजे, परमार्थातही प्रेम पाहिजे। भगवंताला दुसरं काही लागत नाही। थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार। बरं का मंगेश भाऊ, प्रेमाचा भुकेला। आणि प्रेम हे दाखवण्याची वस्तू नाही। प्रेम नाही सांगता बोलता दाबीता, अनुभवाची चित्त जाणे, अनुभवाची चित्त जाणे। मन सांगता बोलता दाबीता, अनुभवाची चित्त जाणे, अनुभवाची चित्त जाणे। प्रेम नाही सांगता बोलता दाबीता, प्रेम नाही सांगता बोलता दाबी, प्रेम नाही सांगता बोलता दाबीता, अनुभवाची चित्त जाणे, अनुभव चित्त जाणे। बोलता बोलता अनुभव चित्त जाणे, चित्त जाणे। थोडं थोडं घेऊ बरं का चव्हाण बाबा, आमच्या वेळेस होते। अभंग मोठा आहे, थोडा थोडा स्पर्श करून कधी कधी समृद्धीनेही करा प्रवास। प्रेम नाही सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे। प्रेम प्रपंचातही, प्रेम परमार्थातही। पण दोन क्षेत्रातल्या प्रेमामध्ये हा फरक आहे। प्रपंचातलं प्रेम म्हणजे वन वे ट्रॉपिक आहे। आम्ही ज्याच्यावर करतो ते आमच्यावर करेल याची शाश्वती नाही। ते दुसऱ्यावरच करतं, ते तिसऱ्यावर करतं, असं वनवे पुढे सरकत जातं। प्रपंचातलं प्रेम, बापाचं प्रेम मुलावर आहे, पण मुलाचं प्रेम त्याच्या मुलावर आहे, हे लक्षात ठेवा। अरे वैशाख महिना आहे, दुपारचे 2 वाजले, रविवारचा दिवस आहे, पत्रा उचकटला होता। मुलगा एकुलता एक 32 वर्षाचा पत्र्यावर गेला, वर काम करतोय, पत्रा उचकटलेला आहे, दुपारचे 2 वाजले, पायात नाही चपला, पत्रा तापला, बाप 70 वर्षाचा बाहेर येऊन, बाळासाहेब अरे ऊन काय तापलं, 2:30 वाजले, वैशाख महिना, पत्रा तापला, आजारी पडाल, उतरा खाली। बाबा आज रविवार आहे, पावसाचे दिवस आले, पुन्हा सुट्टी नाही, 6 दिवस, पाऊस येईल, घरात शिरेल, जा बरं, शांत राहा तुम्ही। बरं का, आता बाप आहे, शेवटी बाप आहे, हे बाप झाल्यावर कळतं, मुलांना नाही कळत। पुन्हा अर्ध्या तासाने, अहो जाऊ द्या बाळासाहेब, आपण भिजलो तरी चालेल, राहू द्या। बाबा तुम्ही शांत राहा बरं। बाळासाहेबाचा आवाज वाढला। अर्ध्या तासाने पुन्हा बाप आला,
अहो ऊन तापला आजारी पडाल बाबा, उतरा खाली, जाऊ द्या, भिजलो तरी जाणार. म्हाताऱ्या जाय बरं घरात. आत्ता बापाला प्रश्न पडला, याच्यासाठी तळमळीनं बोलतो. हे म्हणतं म्हाताऱ्या जाय बरं घरात. मोबाईल ठेवून द्या म्हणा. मग हे उतरेल कसं? तर बाळासाहेबाचा 1.5 वर्षाचा मुलगा पाळण्यात होता. हे नीट ऐका. बाप घरात गेला, त्या 1.5 वर्षाच्या लेकराला बाहेर आणला, खाली अंगणात टाकला उन्हात. चटका बसल्याबरोबर कोवळ्या कातडीचं लेकरू रडायला लागलं आणि बाप तिथं तंबाखूला चुना मळत होता. बाळासाहेबाचं लक्ष गेलं. ओ बाबा, अरे डोक्यात फरक झाला का? ऊन काय तापलं? ते पोर माझं घरात न्या. नाही नेणार. का? जोपर्यंत माझा बाळू घरात येत नाही तोपर्यंत तुझा आत नेत नाही. मी उतरतो, मग हे उचलतो. कळलं? अरे बापाचं प्रेम मुलावर आहे, पण मुलाचं त्याच्या मुलावर आहे. हे प्रपंचातलं प्रेम म्हणजे वन वे ट्रॅफिक. पुढे सरक. एक दृष्टांत सर्वांना माहिती आहे. राजावर साधूची प्रसन्नता आहे. त्याला लेकरू नव्हतं जंगलामध्ये. साधू प्रसन्न झाला लगेच, वेळ कमी असल्यामुळे. हे फळ घे, राणीला खाऊ घाल. राणीला पुढच्या वर्षी बारशालाच येईल मी. राजा घरी आला, राणीजवळ फळ दिले. एका महात्म्यानं फळ दिलं बरं का, आपल्याला लेकरू होणार आहे, 12 वर्ष झाले लेकरू नाही, असं सांगून राजा निघून गेला. राणीनं 2 दिवसानं ते फळ प्रधानाला दिलं. प्रधानानं 2 दिवसानं ते फळ वेश्येला दिलं. वेश्येने 2 दिवसानं तेच फळ राजाला. राजानं फळाची चौकशी केली. हे तर मागच्या रविवारी मी दिलं होतं. फिरून फुलंब्री मार्गे वापस कसं आलं? बरं का अशोकराव, उलट तपासणी. वेश्या फळ कुठून आलं? मला प्रधानजीनं दिलं सरकार. प्रधानजी फळ कुठूण आलं? मला राणीसाहेबांनी दिलं सरकार. आणि मग राजा ढसा ढसा रडला. धिक्कार असो माझ्या जिन्याचा. माझं प्रेम राणीवर, राणीचं प्रधानावर, प्रधानाचं वेश्येवर. हे प्रपंचातलं प्रेम पुढं सरकतं. आम्ही ज्याच्यावर करतं ते दुसऱ्यावर करतं. हा प्रपंचातला प्रेमाचा भाग आहे. परमार्थातलं उलट आहे. आमचं देवावर आहे आणि देवाचं भक्तावर. हे लक्षात घ्या. देवाचं भक्तावर प्रेम आहे आणि भक्ताचं देवावर प्रेम आहे. दोन्ही प्रमाण तुम्हाला माहिती आहे. तुझी शपथ घेऊन सांगतो देवा, तुझी आन वाईन का देवराया, बहु आवडती जीवा पासुनिया, बहु आवडती जीवा पासुनिया. तुझी आन वाईन का देवराया, बहु आवडती जीवा पासुनिया, बहु आवडती जीवा घाबरू नका. कृष्णा महाराज, माऊली महाराज हैगई नाही करायची. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवा पासुण्या. शब्द मुद्दाम आहे. माझं जीवापेक्षा प्रेम आहे देवावर. संत सांगतायत जीवा सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. जीवाच्या संबंधाने देहावर आहे, देहाच्या संबंधाने कपड्यावर आहे. हे प्रेम असं असं लांब, त्याच्या संबंधाने मग बाकीचं. नाहीतर मित्र मुंबईला बसला, परीट घडीच्या कापडात कोलते टाकायला यायला निघाला. अलगद बसलं, बाकड्याला नाही टेकलं, इस्त्री मोडल म्हणून. एवढं प्रेम कपड्यावर. पण पुढे एसटी पलटी झाली, रक्तबंबाळ झालं. आता सदरा फाडला आणि जखमेला गुंडाळला. का? आता कपड्यावरचं प्रेम खलास. शरीर बरं, शरीरावर कुठपर्यंत? जीवावर बितत नाही तोपर्यंत. मुलाला घेऊन गेला, मुलगा घेऊन गेला बापाला, गुडघा दुखतोय म्हणून. डॉक्टरने तपासलं आणि बाजूला घेतलं. इकडे बाळासाहेब, का तुमच्या बापाचा पाय गुडघ्यातून तोडावा लागतो. गुडघ्यातून. माझा एक भाऊ दिल्लीला आहे, 8 दिवसांनी आला. म्हणजे निर्णय घेऊ, 8 दिवसांनी कमरीतून काढील. मग आताच्या आता गुडघा तोडा, सही करा.
बापाला विचारलं. तोही म्हणला लगेच तोडा. का? आता शरीरावर प्रेम नाही, जीव सांभाळायचा आहे. सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. संत सांगतात देवा आमचं जीवापेक्षा प्रेम, बहु आवड असी जीवापासून. आता देवाला विचारा, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते. बस आता वाढवत नाही. भक्त म्हणतात आमचं जीवापेक्षा प्रेम देवावर आहे. देव म्हणतो माझं प्राणापेक्षा प्रेम भक्तावर आहे. त्या प्रेमापोटी तो देव तर आहेच, पण आपणची देव होय गुरु आपणची देव. होय गुरु आपणची देव. होय गुरु आपणची देव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. 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 आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. बडी देव बाबा पुरवी वासना. 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 वासना. कैचा प्रेम भाव. जरा गायकासाठी टाळी वाजवायला काही अडचण आहे का तुम्हाला? बस, कैचा. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. अभंग सर्वांच्या पाठातला आहे. कैचा प्रेम भाव ऐसा. कैसा? देव तर आहेच, पण गुरु होतो ऐसा प्रेम भाव. तो देव तर आहेच, एको देव. तो हा देवाचाही देव. सगळे प्रमाण पाठ आहे, नंतर प्रमाणात कीर्तन होईल. पण गुरुही होतो. थोडं पहिल्या अध्यायामध्ये चव्हाण बाबा तुम्ही चाकण रोडला गीता पाठ करत होते. सेन एवरू भैरमध्ये रथम स्थापय मेच्युत. 2 सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा करा. आता देव ड्रायव्हर आहे, अर्जुनराव गाडी मालक आहे. जसं मालकानं सांगितलं तसं ड्रायव्हरला ऐकावं लागतं. बरं का अशोकराव? 2 सैन्याच्या मध्यभागी रथ उभा करा. पण भगवान वशिल्यानं लायसन्स मिळवलेला ड्रायव्हर नव्हता. चतुरातु शिरोमणी रथ उभा करण्यातच हुशारी खेळला. मध्यभागीच उभा केला, पण नेमका द्रोणाचार्याच्या पुढे. ते सगळे पाहलन, सगळे गीता पाठ आहे तुम्हाला. तत्र अपस्थितान पार्थ पितृंत पिता महानाचार्यान मातुनान भ्रातून पुत्रान पौत्रान सखींस तथा ससुरान सुहृदयच्या वशेन एवरू भैरपी. पहिल्या अध्यायात देव काही बोलले नाही, दुसऱ्या अध्यायात बोलणं सुरू केलं. पण व्यावहारिक बोलले. कुतस्त्वा कश्मलम विदम विषम समुपस्थितम अनामरी जुष्टमसुर्गे म कीर्तिकर्म क्लैबेम स्मागम पार्थ येतात तविन उपपद्धते क्षुद्रम हृदय दोर्बलन त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. सांडीय मूर्ख पण उठे की धनुष्यबाण. निश्चित भ्रमातला अर्जुन प्रसादजी संशयात आला. हे बाप बोलतो का नाही? अजून गीतेचं तत्वज्ञान नाही सुरू. गीतेचं तत्वज्ञान दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकात सुरू होते. तोपर्यंत व्यावहारिक बोलणं आहे. जसा बाप मुलाला बोलतो तसं तुमच्या भाषेत पटवून देतो. मुलानं लग्न जुळवलं, कोण्या गावातली गोष्ट विचारू नका. त्यानंच हुंडा आणला, खर्च त्यानंच केला, पत्रिका त्यानंच छापल्या, रॉकेलच्या फटफटीवर तालुक्यात वाटल्या, बॅन ठरवला, घोडा ठरवला, आणि नवरदेव झाला मुलगा.
नवरीच्या गावाला गेला बरं का अशोकराव, आणि तिथं हनुमंताच्या मंदिरात. आता हनुमानजीच्या मंदिरात नवरदेव का जातात हे अजून शास्त्रालाही कळलं नाही, मारुती रायालाही कळलं नाही. ते बिचारा शेंदूर लावून बसलं आणि हे तिथं हळद लावून जातं. आलो बरं का, मारुती राय म्हणतात चांगलं केलं, हळद लावून आला, बरं झालं. का तुला आता मुलं होतील आणि मग ते तरुण होतील, तुझ्या मनासारखं ते ऐकणार नाही, तू बडबड करशील, ते हाणतील, मग झालेल्या जखमा हळदीनं चोळावं लागेल. आतापासून प्रॅक्टिस राहू दे. 12:35चं लग्न होतं आणि नवरदेव मुलानं आपल्या बापाला बोलवणं पाठवलं 12:30. 5 मिनिट राहिले. बापाला, का रे बाबा माझं 12:35ला लग्न आहे. हो माहिती आहे मला, पण मी बरेच कीर्तन ऐकले 33 वर्ष. संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठं, रात्रंदिवस तळमळ, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, सुख नाही कुठे, आली या संसारी, वाया हाव बरी होऊ नका. काय बडबड लावली? बडबड नाही, प्रपंचातलं दुःख सांगतोय बाबा. बरोबर, एवढं जर दुःख संसारात आहे तर आता माझी इच्छा आहे बाबा भानगडीत पडायचं नाही. कधी? 12:30ला लग्न, 12:35ला. आणि मग बाप लाल डोळे करतो मंदिरात. लाज नाही वाटत तुला? 4 महिन्यापासून हुंडा तूच आणला, किती वेळा हेलपाटे घातले, सासूरवाडीला का पत्रिका वाटल्या, 2 महिन्यापासून रॉकेलच्या फटफटीवर घोडा ठरवला, बॅन ठरवला, दिमाखानं बसला. तुला माहित नाही का लग्न होणार आहे, संसार दुःखाचा आहे, आता तक्रार मांडतो? हे जसं बोलणं आहे तसं देव म्हणतात. अर्जुना, तुला घरी माहित नव्हतं का लढाई कौरवासोबत आहे आणि कौरव नात्यानं चुलत भाऊ आहे, मैदानात नातं सांगतो? हे व्यावहारिक. विठ्ठल 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 विठ्ठल. संशयात मग कथम भीष्म महम संख्ये द्रोणंच मधुसूदन, हे संशयात सुरू झालं बोलणं. देवा मी पार्थू वगैरे वगैरे त्यांच्या समोर युद्धाला प्रवृत्त करताय. मी जगाच्या पाठीवर प्रसिद्धीला आलेला अर्जुन, पंडूचा पुत्र म्हणून नव्हे, कुंतीचा मुलगा म्हणून नव्हे, भीमाचा भाऊ म्हणून नव्हे, मी पार्थू द्रोणाचा केला. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु बिन देव तुझा नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी. गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू, गुरु धैर्याचा डोंगरू, भक्ताकारी तुम्ही. गुरु देव तुझा नाही त्रैलोकी, नाही त्रैलोकी. गुरु सुखाचा सागरू, प्रेमाचा गुरु, ज्ञानाचा सागरू, बस. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा वगैरे वगैरे. पाहता नाही त्रैलोकी, गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा गुरु, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमेना, गुरु कामधेनु गाय, भक्ता घरी दुबत. शांत हो, मला माहिती आहे, पण तुझे गुरु आता तास घ्यायला आले का तू इथं शिकायला आला? अरे ते कौरवाचे प्रतिनिधी आहे आणि तू पांडवाचा. आता गुरु शिष्याचं नातं आश्रमात प्रतिस्पर्धी म्हणून गुरुवरही विजय मिळवणं आता तुझा क्षत्रिय धर्म आहे, लक्षात ठेवा. असं करीत 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 इथपर्यंत आलं बाळासाहेब की अर्जुनानं देवाला कबुली जबाब दिला, शिष्यस्तेहम. जमला आता. हा, हे सगळी जाणती मंडळी माझ्याकडे लक्ष द्या, तर बाबा काही ठोकत म्हणतात. शिष्यस्तेहम शादी माम त्वाम प्रपन्नम, इथपर्यंत अर्जुनाची मजल केली. बरं का देवा, मी तुझा शिष्य आहे. शिष्यस्तेहम, मी तुझा शिष्य आहे. अर्जुन देवाला म्हणतो, याचा अर्थच
देव अर्जुनाचा गुरु आहे. आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु. मंगेश भाऊ, त्या प्रेमापोटी ते राजा देवीचा भक्त होता. देवीचा षोडोपचारे पूजा चालली देवीची. 11 ब्राह्मण मंत्र घोष करतात. राजा पितांबर नेसून पूजा चालली. संतोषराव देवीची ऐश्वर्यात पूजा, लवाजमा बंदोबस्त. तिथून आमचा विठ्ठलाचा भक्त चालला होता, झेंडा खांद्यावर घेतलेला, गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, तांबड पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपी चंदन, जर्मनचं ताट, पडशीन पताक, ज्ञानबा तुकाराम. जात असताना तो सगळ्या लवाजमा पाहला. राजा म्हणला, कोण आहे तुम्ही? आम्ही विठ्ठलाचे भक्त आहो माय बाप. अरे काय रे तुमच्या विठोबाजवळ? 1.25 रुपयाची माळ, 11 रुपयाचा पितांबर, चाली लवलो म्हणता तुळशी हरगळा. माळ 1.25 रुपयाची, तुळशी हरगळा, 11 रुपयाचं पिवळे फडकं, काशे पितांबर, सगळे 12.5 रुपयाचं तुमच्या विठोबाजवळ. आमची देवी बघ, पायाच्या नखापासून शेवटपर्यंत सोन्यात मडवलेली आहे. वारकरी कपड्यानं फाटका होता, पण तोंडातही फाटकाच होता. माझा विठोबा, अरे तुमचा विठोबाई दरिद्री, तुम्ही दरिद्री, तोही गरीब न तुम्ही गरीब. काय तुमच्याकडे? पंढरीचे वारकरी शे तुकडे पार करी. दद्वयम नास्ति दंतानाम भद्वयम भूरी भोजनम उद्वयम वृत्तिरस्माकम फद्वयम गृह कर्मणी. 2 द दाताला लागत नाही. दद्वयम नास्ति दंतानाम, 2 द म्हणजे दही आणि दूध. भद्वयम भूरी भोजनम, भाजीनं भाकरी खाता, 2 भ. उद्वयम वृत्तिरस्माकम, 2 ऊ तुमचा व्यवसाय, उसणं उदार. हे कळते का मराठी? आणि घरातली संपत्ती फद्वयम, फाटके कपडे फुटके भांडे. काय रे तुमच्या? आम्ही सदैव सुडके जवळ येतात, चोर धाके आमची देवी बाग. पडशी पताक ठेवली खाली. वारकरी म्हणला, आता आपलं वय 90च आहे, काय 4-2 वर्ष आयुष्य राहिलं असतील, काय करणार, नरडागून मारल. राजे, ज्या देवीला असं श्रीमंत समजता आणि आमच्या विठोबाला गरीब म्हणताय ना तुम्ही, ही तुमची देवी आमच्या विठोबाच्या महाद्वारात सेवेला आहे. आता पूजा बंद करून धावला राजान धरला वारकरी. काय? हा राजे, ज्या आमच्या पांडुरंगाला गरीब आहे म्हणता आणि देवीला श्रीमंत म्हणता, ती देवी आमच्या विठोबाच्या दरबारात सेवेला. आणि नसली तर माळ काढून टाकील. दुसरं काय करतं? सरड्याची धाव. आणि असली तर मी खांद्यावर झेंडा घेऊन तुझ्या विठ्ठलाची वारी करील. आता राजान फाटका वारकरी पंढरपुराकडे निघाले. चव्हाण बाबा, पण वारकरी रडत रडत चालला. पांडुरंगाची प्रार्थना करतोय, देवा तुम्हाला धर्म संकटात टाकायची इच्छा नव्हती, पण स्वाभिमान दुखावला म्हणून 2 गोष्टी दाखवा देवा या राजाला. राजाला सांगितलं होतं, ज्या नगराचा मालक आहे आमचा विठोबा, ते नगर सोन्याचं आहे आणि तुझी देवी तिथे सेवेला आहे. रडतोय वारकरी, तेवढं दाखवा देवा, तेवढं दाखवा. आणि बाळासाहेब पंढरपूर जवळ आलं. सांगितलं, राजे हे आमच्या विठोबा रायाचं नगर. जेव्हा राजानं पाहिलं, उंच टाचा करून, झळझळीत सोन सळा, झळझळीत सोन सळा, झळझळीत सोन सळा, झळझळीत सोन. कलश दिसतो सोजोळा, कलश दिसतो सोजोळा, कलश दिसतो
कळस दिसतो स्वच्छ बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर विठोबारायाचे नगर बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर विठोबारायाचे नगर बरवे बरवे पंढरपूर बरवे पंढरपूर पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. विचित्रच आहे थोडंसं. नाही, ते मला आधीच कळतं ते विद्यार्थी तर त्यांचं वय आहे तसं, पण ते मी काहीला वाटलं असेल का उठून दिले लेकरं आमचे. अरे ते किती वेळ दम काढतात. हे श्रोते आलेले आहे मन लावून ऐकायला, त्यांचे चेहरे पहा. आणि हे एवढे धर्मसंकटात बसले की हा बाबा कधी उरकतो. विठ्ठल 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 हरी विठ्ठल नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. राजा म्हणला वारकरी दादा खरंय नगर सोन्याचं आहे बरं का, मान्य केलं मी. तरी वारकऱ्याची भीती संपली नव्हती. वारकरी मनात म्हणतो पांडुरंगा 6 माही परीक्षा चांगली झाली, वार्षिक अवघड आहे. एक पेपर सुटला, नगर सोन्याचं कबूल केले यानं. फक्त देवी दारामध्ये दाखव, बस याला लावतोच उद्यापासून वारीला. असं करता 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 बाळासाहेब महाद्वारात आले. राजा आणि वारकरी. नामदेव पायरीच्या वर झाडू घेऊन देवी उभी. राजानं विचारायच्या आधी देवीनंच विचारलं, राजा इकडे कुठं रे? मी तिथंच होतो म्हणून सांगतो. आई तू इकडे कुठं? मी काय आज आली का रे? मग हे महाद्वारातली सेवा माझ्याकडे असते. राजानं साष्टांग दंडवत वारकऱ्याला घातला. 90 वर्षाचा वारकरी महाद्वारात उभा राहून ढसा ढसा रडला. राजे म्हणले आता कशाला वाईट वाटून घेता? राजे म्हणतात वारकऱ्याला कशाला वाईट वाटून घेता? मी अभिमानात बोलून गेलो, पण आता कबूल करतो नगर सोन्याचं आहे आणि आमची देवी इथे सेवेला आहे. मग तो हुंदके देऊन रडतो. अहो झालं ना, आता नका वाईट वाटून घेऊ. पुन्हा रडू लागला. अहो का रडता? मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो राजे, 10 वर्षाचा होतो आता 90चा आहे. 80 वर्षे वाऱ्या केल्या, पण नगर सोन्याचं पाहिलं नाही आणि देवी झाडूच्या कामावर पाहिली नाही. माझा अभिमान दुखवला तुम्ही, म्हणून मी 2 गोष्टी बोलून गेलो की नगर सोन्याचं आहे आणि देवी इथे सेवेला आहे. पण रडू या गोष्टीचं येतं, 80 वर्षाची वारी माझी सार्थकी लागली. माझ्या पांडुरंगानं मी यायच्या आधी 2 गोष्टी या ठिकाणी तयार ठेवल्या. याला म्हणतात पण ये देह बाब पुरबी वासना. 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 पण ये देह भाव पुरबी वासना.
पडिये देह भाव पुरवी वासना 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 भंडारी भाऊ दुसऱ्या चरणावर आलो आपण. पडिये देह भाव पुरवी वासना. एवढंच नाही, एकदा अर्जुन आणि रथात बसून भगवान श्रीकृष्ण वनात आले करमणुकीला. अर्जुन म्हणला देवा मी पाणी पिऊन येतो. ठीक आहे जा. गेला, लांब गेला जरा. दाट झाडी, मोराचं नाचणं, कोकिळी पक्ष्याचं गायन, निर्मळ पाण्याचे झरे. बरं का बाळासाहेब, 2-4 वंजळ्या पाणी प्याला अर्जुन आणि मनात आलं काय एकांत आहे. निर्मळ पाण्याचे झरे आहे, मोराचं नाचणं चाललंय, कोकिळी पक्ष्याचं गायन आहे, हरणं उड्या मारतात, एकांत ठिकाण आहे. इथं जर सुभद्रा असती तर. नुसतं मनात आलं. परिणाम 2च मिनिटात सुभद्रा आली. सुभद्रे कमाल आहे बा, मी नुसतं आठवण केली तर तू आली. मी पतिव्रत आहे, मनोगत ओळखते पतीचं. ये बसली शेजारी, गप्पा रंगल्या. चव्हाण बाबा सुभद्रेच्या अर्जुनाच्या अति आनंदात बाळासाहेब आपल्या बोटातली अंगठी काढली, अर्जुनानं सुभद्रेच्या बोटात घातली आणि सांगितलं आता 10:15 वाजायला आले. तो किसनराव कुठून येईल सांगता येत नाही, जा बरं निघून. सुभद्रा गेली न देव आला. अरे किती पाणी पितो? 9 वाजल्यापासून 1.25 तास झाला. चल जायचं देवा, तुम्हालाही थांबावंसं असं ठिकाण आहे. एखाद्या वेळेला नंतर येऊ आपण. चल. आता ड्रायव्हिंगला कोण? भगवान श्रीकृष्ण आणि मागे अर्जुन. रथ निघाला. पण ज्या बोटात अंगठी होती कृष्ण ते बोट अर्जुनाच्या नाकापुढं करायचे आणि इकडे ड्रायव्हिंग चालू. चांगलं ठिकाण आहे बरं का रे, एक दिवस आठवण करून दे, येऊ आपण. अर्जुन माझा ठिकाण जाऊ दे, पण अंगठी माझी याच्या बोटात कशी? बरं विचारावं कसं? पुन्हा दुसऱ्यांदा फारच चांगलं ठिकाण आहे म्हणला, पण अंगठी माझीच आहे. आणि विचारावं तर हा म्हणाल सुभद्रा आलीच कशी, तू बोटात घातलीच कधी? म्हणला घरी गेल्यावर पहिली खात्री करू. रथ आला, अर्जुन उतरले. पहिले सुभद्रेकडे. सुभद्रे काय अंगठी कुठं आहे? कुठली अंगठी? अहो मी बोटात घातलेली. कुठं घातली? वड्याला झाडाखाली. अहो मी घरीच आहे. तुम्हाला खोटं वाटत तर सासूबाईला विचारा. कोणती म्हणली? तिथं घरीच आहे रे. घरीच आहे. मग अंगठी त्याच्या बोटात कशी? वापस आले. देवा तुमच्या बोटातली अंगठी माझीच वाटते. असेल तुझीच असेल. पण तुमच्या बोटात आली कशी? तूच घातली असतील. कुठं? झाडाखाली. मी तर सुभद्रेच्या बोटात घातली होती. अरे त्यावेळेला मी सुभद्राच झालो. सुभद्राही होता. कधी कधी माझ्या प्रिय भक्ताची वासना पूर्ण करण्यासाठी त्याची बायको सुद्धा होतो. पडिये देह भाव पुरवी वासना. पडिये देह भाव पडिये देह भाव पुरवी वासना. पडिये देह भाव पुरवी वासना. अंतिते आपणा पाशी न्यावे. अंतिते आपणा पाशी न्यावे. अंतिते आपणा पाशी न्यावे. पडिये देह भाव पुरवी वासना. बरं का मंगेश भाऊ? अंतिते आपणा पाशी न्यावे वासना. अंतिते आपणा. तुम्हाला माहिती आहे आषाढ शुद्ध एकादशी होती
नामदेव महाराजांनी विनंती केली, मला समाधी घ्यायची. अरे माझी वारी आहे, असू दे, पण मला समाधी घ्यायची. आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी. नामा विनवी विठ्ठलासी, नामा विनवी विठ्ठलासी, नामा विनवी विठ्ठलासी, आज्ञादावी भोमजसी, आज्ञादावी भोमजसी, आज्ञादावी भोमजसी, आज्ञादावी भोमजसी. समाधी विश्रांती घ्यावया, विश्रांती घ्यावया, समाधी विश्रांती घ्यावया, समाधी विश्रांती घ्यावया. आयुष्य कळसासी आले, 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 आयुष्य कळसासी आयुष्य कळसासी आले, आयुष्य. आषाढ शुद्ध एकादशी, नाम विनवी विठ्ठलासी, आज्ञादावी भोमजसी. समाधी विश्रांती घ्यावया, शुद्ध एकादशी, नाम विनवी विठ्ठलासी, आज्ञादावी भोमजसी. विश्रांती घ्यावया. आषाढ शुद्ध एकादशी, नामाविन विठ्ठलासी, आज्ञा द्यावी मजसी, समाधी विश्रांती घ्यावया, आयुष्य कळसासी आले नामा. अरे ही एकादशीची वारी माझी असते बाबा. मग फक्त 15 दिवस थांब. देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी. 15 दिवस आणि पूर्वील अंतरी कोड तुझे, म्हणून 15 दिवसांनी समाधी नामदेवरायाला दिली. नामदेवराय वैकुंठात होते तेव्हा देवानं आठवण करून दिली. नामा, अरे अभंग अपूर्ण आहे ना, प्रमाणाची संख्या सांगेशे तो कोटीन उरले ते शेवटी लावी तुका. नामा म्हणे आहे निवड केली नाही की राहिले ते बाकी 4 कोटी. मग नामा होता वैकुंठासी, देव विनवी तयासी. तुला पुन्हा अवतार घ्यावा लागेल. पुढे जाऊ देवा. देहू गावामध्ये बोल्लोबा मोरे या नावाचे सज्जन ग्रहस्थ आहे. बोल्लोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणे. त्यांची धर्मपत्नी आहे कनकाई. नाम सोडोनी वैकुंठा, आला कनकाईचा पोटा, आला कनकाईचा पोटा, आला कनकाईचा पोटा. नाम सोडोनी वैकुंठा, आला कनकाईचा पोटा, कनकाईचा पोटा, बरं का मंगेश भाऊ, जमलं. नामा सोडून वैकुंठा, आला कनकाईच्या पोटा. तेच तुकाराम महाराज पण बजावून आले. जातो अवतार घेतो, पण एका अटीवर. बाकीच्यांच्या प्रेत यात्रा निघतात. राम बोलो भाई राम नाम, राम नाम सत्य है, सत्य बिना गत नाही. ही भानगड चालणार नाही. शेवटच्या दिवशी घ्यायला तुम्हाला यावं लागेल असं कबूल केलं, मग अवतार घेतला. कार्य संपलं बरं का बाळासाहेब. अवतार कार्य संपल्यानंतर महात्मे थांबत नाही. हे आमचं आहे. डबल बेल झाल्यावर मागं धावतो एस टीची आम्ही. अरे ते तर सामान घेऊन एस टीची वाट पाहत बसतात. कार्य संपलं आणि मग विनंती सुरू झाली. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार माझी भाकावी. करुणा विनवा पंढरीचा राणा तुका म्हणे मजा आठवा. मूळ लवकरी पाठवा. सनकाधिक संत म्हणाले आमच्यापेक्षा जलद गतीनं काम होईल याच्याकरता ज्याच्यावर बसतं ना तिथं वशिला लावा. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, ठेवी वेळो वेळा डोई, ठेवी वेळो वेळा डोई. वेगी आनावा तो हरी, 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 वेगी आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगी आनावा, आनावा तो हरी,
मंगेश भाऊ. गरुडाचे पाय ठेवी वेळोवेळा ढोळी, वेगी आणावा तो हरी. गरुड म्हणाला, तुकोबार आहे, मी देवाची मोटरसायकल, किक मारल्यावर स्टार्ट होणार, अडचण काय, झोपून आहे ना. मग तुका म्हणे, शेषा पाठ आहे तुम्हाला सगळे, जागे करा ऋषिकेशा. शेष म्हणला, जाग करतो पण काम होईल याची शाश्वती नाही. अरे का माणसं फार हुशार. त्याच्यात शेतकरी, साहेबांनी काम केलं नाही तर बरोबर तालुक्याला जातं, बरं का अशोकराव, तिथंच भाजीपाला विकत घेतं. मेथीची भाजी, कोथिंबीर, पालक, भेंडी, लौकी, दोडकी, काकडी, दुधी भोपळा, 2 पिशव्या फुल भरतं. आणि त्याला माहिती आहे साहेब ऑफिसला आहे, बंगल्यावर जातं साहेबाच्या. कोलते टाकायचा शेतकरी, 2 पिशव्या. वॉचमॅन होता, कुठले तुम्ही, कोलते टाकळी. इकडे वानोळा आणला साहेबासाठी, वानोळा घेतलं तिथंच, याच्या शेतात फक्त सोयाबीन. बरं का, थांबा मॅडमला विचारतो. वॉचमॅन म्हणला, आत गेला. मॅडम, एक कोलते टाकायचा शेतकरी आलेला आहे, 2 फुल भरलेला पिशव्या भाजीपाल्यानं, कोशिंबीर, लौकी, दोडकी, काकडी, पालकची भाजी हिरवी गार. मॅडमच्या तोंडाला पाणी सुटलं. आण म्हणाव, आण म्हणाव. कोलते टाकळीचा कास्तकार गेला, ठेवल्या पिशव्या. कुठला, कोलते टाकळी. साहेबासोबत परिचय, हा 2 वर्ष झाले हेलपाटे घालतो. साहेब कामच करीना. कोणतं काम आहे, अमुक अमुक काम आहे. बरं जा, तुझा ऑफिसमधून साहेबाला येऊ दे, पहिलं तुझं काम करायला सांगते. उद्या सकाळी ऑफिसलाच ये, तुझं काम झालेलं असेल. लक्षात आलं मी का सांगतो, म्हणजे साहेबांनी काम केलं नाही तर मॅडम कडून करून घ्या. लक्ष्मीचे हाती पाये, लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. हातीची यावी काकुलाती, तिची यावे काकुलाती, तिशी जावे काकुळती, तिशी यावे काकुळती. आवेगी आनावा तो हरी, ओ बेगी आनावा तो हरी. बाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कुळती, वेगी आणावा तो हरी. आणि आला देव. त्या दिवशी दशमी होती बरं का चव्हाण बाबा. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, खूप मोडके जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या. जेवला देव, चला घ्यायला आलो. थांबा देवा, उद्या एकादशी जागर करून द्वादशी सोडून निघू, म्हणून थांबवला 2 दिवस. चला आता सुटली द्वादशी. ज्या गावात मी राहिलो त्या गावातलं कोणी येतंय का एकदा चक्कर मारतो म्हणून तुकोबाराय फिरले गावात. चलायचं का रे वैकुंठाला. लोक म्हणले बिघडलं तुकोबाराय का. अरे मेल्यावर लिहायचं असते फोटो, वैकुंठ वाशी, हे तर आताच म्हणतंय. वेडा तुका विचार करतो बडबड फार, कोणी येत नाही देवा. मग चला थांबा देवा, मला असं वाटतं होळीचा सण आहे ना, होळीची पोळी खाल्ल्याशिवाय लोकांची इच्छा दिसत नाही गाव सोडायची, म्हणून होळी होऊ दिली. आला दशमीला, 5-6 दिवस झाले थांबला देव. आता आजची प्रतिपदा एक चक्कर मारतो. मग चक्कर मारली, कोणी यायला तयार नाही. आता फायनल बीजेच्या दिवशी, म्हणून तुकाराम बीज. वाढ वेळे झाला उभा पांडुरंग, याचा अर्थ काय आहे, 5-6 दिवस झाले येऊन उभा आहे. वाढ वेळ झाला म्हणजे 5-6 दिवस, दशमीपासून आला आजची बीज. आणि मग पिंपरीच्या झाडाजवळ सगळ्या देहूचा समाज जमलेला.
आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ्या सांगावी विनंती माझी. अरे कुठे जातं? जिथून आलो तिथं. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संत हाती आला. आणि माझी एवढीच वासना होती की शेवटच्या दिवशी स्वतः देवानं येऊन मला घेऊन जावं. अंतकाळी विठो आमासी पावला, ठरल्याप्रमाणे कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला. अंतकाळी विठू आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. अंतकाळी विठू आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. बस इथपर्यंत आलो आपण. पडिये देह भाव पुरवी वासना. आमची एवढी इच्छा होती की शेवटच्या दिवशी स्वतः देवाने मला घेऊन जावं. अंतकाळी विठो आमासी पावला, या न्यायानं ही वासना पूर्ण करणारा आमचा विठोबा अंती ते आपणापासी न्यावे. पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणापासी न्यावे. आता एकदा संप्रदायपूर्वक भजन करू बरं का. कृष्णा माऊली आणि बरोबर करू, सगळे बरोबर करू. चव्हाण बाबा सगळे हात वर करा. फक्त 1 मिनिट हार घालायची घाई करू नका. बरोबर करू आपण, मिलिटरी सारखं. हात वर करा, हात वर करा, हात वर करा. एवढे शूटिंगवाले हे एवढे घ्या, एवढे घ्या. तिथून जमत नाही तर स्टेजवर या. तुम्हाला परवानगी आहे या स्टेजवर. ह्या सगळे ते तिकडे तरुण पोरं बसले, ते तिकडे बसले, तिकडे बसले, या आई बहिणी बसल्या, सर्वांचे एका तालात. त्या भाषणाच्या टाळ्याने ठोकायच्या, भाषणाच्या नाही. झाल्या निवडणुका सगळ्या. तर हे आपलं काय चाललंय पहा. हातवर हातवर एका तालात बरं का मंगेश भाऊ. विठोबा रखुमाई थांबा. एक थांबा. हा एक हातवर, एक जरा ताकद, एक हा एक रे. हे टाटा बिर्लाला आहे का हे कोलते टाकायचा आनंद. हा क्या बात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, भगवान ज्ञानेश्वर महाराज. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. दोघं म्हणा, दोघं म्हणा, दोघं म्हणा. देव होय गुरु आपणची, देव होय गुरु पडिया देह भाव पूर्वावी वासना, पडिया देह भाव पूर्वावी वासना. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु पडिया देह भाव पुरावी वासना, पडिये देह भाव पुरावी वासना. अंती ते आपणा पासी न्यावे ना, हे ना रे ना रे ना. सारे ग पद सा साद परे ग. आ
न्यावे रे ना रे ना रे ना तिथे आपणा पासी न्यावे पडिय देह भावे पूर्वी वासना पडिये देह भाव पूर्वी वासना विठ्ठल 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 भगवान की जय नारेश्वर महाराज की जय भगवान की जय चल 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 माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव आईचा प्रेमभाव देव तर आहेच पण गुरु होतो आपणचे देव होय गुरु पुन्हा त्या प्रेमापोटी देहभावात्मक जी वासना भक्ताची त्याची पूर्तता करतो पडिये देहभाव पुरवी वासना तुकोबारा अनुभवाने सांगतात माझं ठरलं होतं त्याप्रमाणे शेवटी आला आणि मला घेऊन गेला अंती ते आपणापासी न्यावे इथपर्यंत आलो एवढंच नाही तर त्या प्रेमापोटी मागे पुढे उभा राहून मागे पुढे उभा राहे सांभाळीत 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 आलिया आगात निवाराया आलिया आगात निवाराया मागे पुढे पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वालिया पडिये दे बाबा पुरवी मासे पडिये दे बाबा काय जोडी आहे ए कृष्णा माऊली तुमच्यापेक्षा बाप पुढा आहे अजून ए बाळासाहेब त्याचा पुनर्जन्म झाला रे बाबा कोणाला माहिती किती वर्ष झाली त्याला 15 डॉक्टरने गॅरंटी सोडली होती आता पेशंट जगत नाही दवाखान्यात आपल्या परभणीच्या
अरे म्हटलं आमच्या संप्रदायाचा हिरा जातो बाबा. मला कळलं, भेटायला गेलो. माझ्या परीनं दवाखान्याच्या बिलाला मदत केली. म्हटलं पांडुरंगा एवढा हिरा वापस आणा. महिनाभराने ठणठणीत झाला बाबा. बाबा रडतो तो अजून. नाही तर डॉक्टर म्हणले शाश्वती संपली. तो आता तुमच्या पुढे म्हणतोय तो. याला म्हणतात आलिया आघात निवारा. देव करतो काय आपल्या भक्ताचं. घाताघात निवारी, घात आघात निवारी, घाताघात निवारी, घात आघात निवारी. छाया पितांबरे धरी, छाया पितांबर 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 निवारी, छाया पितांबर धरी, छाया पितांबर धरी, छाया पितांबर धरी. छाया पितांबर धरी, छाया पितांबर धरी, छाया पितांबर. हे अनुभव बरं का पंढरी भाऊ. पुन्हा आपला हिरा संप्रदायाला वापस. घात आघात निवारी, मागे पुढे उभा. आता हे सगळे पाठ आहे तुम्हाला अशोकराव. तरी थोडंसं महाभारतात नेतो, लगेच भारतात येतो. कौरवे पांचाळी सबे माझी आलेली, कौरवे पांचाली सभे माझी आलेली, कौरवे पांचाळी सबे माझी आणली. कौरवे पांचाली सभे माझी आलेली. वस्त्रे हरणे कैसी वस्त्रे झाली मागुली, वस्त्रे हरणे कैसी वस्त्रे झाली मागुली, हरणे वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्र कैसी झाली मागुली. पांडुरंगे जैव पांडुरंगे, पांडुरंगे जैव पांडुरंगे, पांडुरंगे जैव पांडुरंगे, पांडुरंगे जैव वीसच मिनिट आहे आता पंढरी भाऊ. कौरवी पांचाळी सभे माझे आणली. बघितलं भीष्म न्याय देतील, द्रोण न्याय देतील, कृपाचार्य कोणी नाही. 5 बुवापैकी एखादं उठल, त्यातलंही कोणी उठलं नाही. माझ्या बाहुबलानं रक्षण करील ठरवलं, पण अबला नाईलाज झाला. आणि 11ला 20 मिनिट कमी असताना किसनरावला मोबाईल केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राजा, कोठे गुंतलासी
होता देव. पण देवालाही प्रश्न पडला, चव्हाण बाबा एक लुगडं संपल्यावर दुसरं पुरवावं तर माझी द्रौपदी उघडी पडल, म्हणून नेसती लुगडी स्वय झाला. याला अंबर अवतार म्हणतात. स्वतः लुगडच देव झाला. आणि तेव्हाचं दृश्य, नारी बीच सारी थी या सारी बीच नारी थी, नारी थी या सारी थी या सारी थी या नारी थी. द्रौपदीमध्ये साडी होती का साडी द्रौपदी होती हे 100 कौरवाला कळलं नाही. माग राहून द्रौपदीचं लज्जा रक्षण केलं आहे ना. मागे आता पुढे पायकू पाठीशी घातला ना आपण पुढा राहिला. अर्जुनाच्या रथावर देव कुठं होता? पुढं. रोजचा नियम होता. आता नियम होता घड्याचा झपाट्याचा. रोजचा नियम होता. युद्ध संपलं, सायंकाळ झाली म्हणजे देव खाली उतरायचे, हात द्यायचे अर्जुनाला, उतरा मालक, आणि हाताला धरून अर्जुन खाली उतरायचा. 18 दिवस संपले आणि मग शेवटचा दिवस, उतरा अर्जुनराव, रोजच्या प्रमाणे तुम्ही उतरा, मी मालक आहे, मिजाज संपली, उतार. अहो तुम्ही ड्रायव्हर आहे, मी मालक आहे, तुला सांगतो ना उतर म्हणून, उतरेना. दिला ढकलून, ढकलून दिला रथातून आणि उडी टाकली देवानं. परिणाम अख्खा रथ पेटला, अख्खा रथ पेटला. अर्जुनचं आईस्क्रीमच झालं. देवा आज तुमच्या नंतर उतरलो असतो तर येड्या बाबळीचं सरपण आणायची गरज नव्हती, यातच उरकत होतं. म्हणून तुला म्हटलं होतं आज उतर. देवानं उडी टाकल्यावर रथ पेटवायचा असतो. शरीरम रथमेव तू, हा रथच आहे. एक दिवस आत्मानम रथिनम विद्ये, यानं उडी टाकली, तुम्ही काहीच करू नका. आपले नात्या गोत्याचे उचलतात आणि पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन पेटवतात. का? रथातून उडी टाकली. विठ्ठल पण तेव्हा 18 दिवस झाले रथ पेटला नाही. तुला काय वाटतं अर्जुना, पलीकडच्या पार्टीला काय मातीचे द्रोण होते का रे? एक एकाचे नाही म्हणू व्यापारे, विश्वची वे संवारे, एकला नसे कृपाचारे. हे मोठे मोठे योद्धे, तुझी अशी होळी पहिल्या दिवशी पेटली असती, पण तू 18 दिवस लढाईत का टिकला? मी पुढं होतो म्हणून. पायकू पाठीशी घातला आणि आपण पुढं राहिला. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. कभी कोडे संकट, कभी कोडे संकट. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे. लाश द्रौपदीच्या मागे मंगेशराव आणि अर्जुनाच्या पुढे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. आघात प्रमाण होऊन गेलं आमच्या बाळासाहेबावर सांगितलं मी, घात आघात निवारी. एक भागवतामध्ये राधा आणि रामायणामध्ये उर्मिला, हे दोन्ही आकाशाच्या उंचीचे पात्र आहे. आता ते नाही सांगत, पण राधा, नुसता राधा शब्द आला प्रसादजी तर शुकाचार्याला उलट व्हायचं. भागवतात राधा शब्द आला की उलट व्हायचं, म्हणजे धारा लागायच्या. धारा ही राधेची भक्ती आहे. हे एक माहिती आहे तुम्हाला, राधा म्हणाली लाकूड जळलं म्हणजे कोळसा होतो आणि कोळसा जळल्यावर त्याची राख होते, पण मी कृष्णासाठी अशी जळाली. लकड़ी जली कोयला हुआ, कोयला जला हुई राख,
मैं तो राधा ऐसी जली कोयला हुआ न राख। जब प्रेम के पंथ में पैर दिया तब क्या उसके दुख को डरना है। जल भोजन की मत चाह कर तलवार तले सिर को धरना है। शाम शाम रटत राधा आप ही शाम भई, फिर पूछत अपने सखयन को राधा कहाँ गई। कृष्ण 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 चिंतन करीत करीत राधाच कृष्ण झाली आणि मैत्रिणींना विचारू लागली की राधा कुठं गेली। येऊन तिची भक्ती लक्षात घ्या। एकदा सगळ्यांना वाटलं या राधेनं पागल केला आपला बुवा। 8 जणी होत्या ना, आणि त्या एक दिवस मीटिंग घेतली 8 जणीनं, सत्यभामा, मित्रवंदा, लक्ष्मणा, रुक्माई। का ग अलीकडे आपला बुवा उशिरापर्यंत घरी येत नाही। सत्यभामा तो उठली मीटिंग मध्येच। अहो तुम्हाला काय माहिती आहे, काल बघितलं मी चित्र। कुठं? यमुनेच्या काठाला। हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या, देऊळा चरणी देखी लागे माये, यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या, देखी लागे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या, देखी लागे यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या, देखी लागे माई यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या, देखी लागे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या, देखी लागे माई यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या, देखी लागे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या, देखी लागे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या, देखी लागे माई 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 यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या, राधिकेच्या, राधिकेच्या। वाह वाह, टाळी वाजवा टाळी। आखो देखा हाल, सत्यभामा म्हणाली आखो देखा हाल। काय? देखी लागे माय यमुनेच्या तीरीन हात खांद्यावरी राधिकेच्या, राधेच्या खांद्यावर हात ठेवून चालला होता यमुनेच्या काठाला। सगळ्या म्हणल्या असं राधेनं आपला बुवा पागल केला, तिचाच काटा काढायचा। एक दिवस राधा चालली होती, आता वेळच नाही आपल्याला। राधे इकडे ये। अशोकराव गरम दूध दिलं राधेला, पोट घातलं तर कातडं सोलून निघल असं गरम दूध। राधा गटा 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 दूध प्याली, राधा निघून गेली। इथपर्यंत ठीक आहे। मग सायंकाळी 8 जणी बसल्या देवाच्या पायाची सेवा करायला। पाय चोळायला लागले, पायाला फोड आलेले, फोड फुटलेले। देवा कुठं गेलता बिना चपलाचा? फुलंबरीकडे अनवाणी पायानं, पायाला फोड आले। कुठे गेलता पराक्रम गाजवायला? हा तुमचाच पराक्रम आहे रुक्माई। काय तुम्ही राधेला सकाळी गरम दूध पाजलं ना, त्याचा परिणाम माझ्या पायाला फोड आले। सत्यभामा म्हणली दीदी हे खरं आहे का ग? आजार मशीला, इंजेक्शन पखालीला, दूध पाजलं राधेला आणि फोड याच्या पायाला। खरं आहे का? श्री राधिकाया हृदयार विंदे पादार विंदम विराजते मे, आदोष्ण दुग्धम प्रतिपान थोंगरा। रात्रंदिवस माझे चरण माझ्या राधेच्या हृदयात असतात। रुक्माई जेव्हा तुम्ही राधेला गरम दूध पाजलं, मी तिला काही होऊ दिलं नाही, सगळे माझ्यावर घेतलं, फोड माझ्या पायाला आली आणि राधा सुरक्षित आली। आघात निवार, आली आघात निवार, बस बस बस, थोडं राहिला आता, मागे पुढे उभा राहा सांभाळित। आली आघात निवार आहे। आता एक महत्त्वाचे शब्द आहे, सर्वांना अभंग पाठ असल्यामुळे सर्वांचं लक्ष अभंगाकडे आहे। आमची पद्धत आहे सोडवायचा, सोडून द्यायचा नाही, नाही तर अभंग घेतला म्हणजे बुवाचा त्याचा काही संबंध नाही। अभंग इथं, बुवा फुलंबरीला, जय विठ्ठलच्या वेळेला संभाजीनगरला। अरे नाही भाऊ, ते सवय
बिघडू द्यायची नाही बरं का. हे त्याच्यात चव्हाण बाबा आपल्याला माहिती आहे, आपले गुरुजी काय सांगायचे पाठात, अभंग गणितासारखा सोडवायचा, असं त्या पद्धतीनं असं. इथे अप्राप्तिस्य प्राप्तिर्योग, प्राप्तिस्य परिपालनम क्षमः, हे दोन शब्द आहे. अप्राप्त वस्तूची प्राप्ती याला योग म्हणतात आणि प्राप्त झालेली वस्तू सांभाळणे याला क्षम म्हणतात. सोपी व्याख्या. योगापेक्षा क्षम कठीण असतो. कठीण योगाहून क्षम. फुकटचं जेवायला मिळालं योगच आहे. वाट्याच्या वाट्या फुकटची बासुंदी, शेवटच्या वाटीत गेल्या माश्या, माशी सहित बासुंदी बाहेर आली. फुकटचं मिळालं योग आला, पण पचलं नाही म्हणजे क्षम झाला नाही. लॉटरीचा नंबर लागला योगच आहे. 1,00,000 रुपये बक्षीस 1 रुपयावर. आणि कोणीतरी पत्रकाराने मुलाखत घेतली. कोलते टाकळीमधला ग्रहस्थ ऊस तोडणी करत होता, त्याची बायकोही मजुरी करत होती. तो लखोपती झाला. त्याचा घर नंबर सहित पत्ता दिला. गुंडांनी पेपर फुलंब्रीच्या स्टँडवर वाचला. ते म्हणले, लेखा दुसरीकडे जायची गरज काय, हे लखपती आहे. आता पुढचं ऐका. जन्मात नोटा बघितल्या नव्हत्या, 100-150च्या वर, लाख रुपये. नवरा बायको सगळे गाव झोपलं. रात्री 12 वाजले. लेकरं कोपऱ्यात झोपली. गोदडी टाकली, रॉकेलची चिमणी पेटवली. 1 बंडल तिच्या हातात दिलं, 10,000चं 1 बंडल याच्या हातात. टाचण्या लावलेले बंडल होते पूर्वी 100चे. मोजायची गरज नाही, पण नोटा बघितल्या नव्हत्या ना. थुंका लावू लावू रात्री 12ला 1-1 नोट मोजायचं. आणि मग बंडल मोजून झालं. तुझं किती भरलं? तुमचं किती भरलं? माझं 102 भरतंय. माझं बाया 98 भरतंय. हे खुशीत लखोपती. एवढ्यात गुंड आले. बरोबर ओळखलं, इथं दिवा पेटला म्हणजे हे आहे. लात मारली. दारोगा खाडकर उठले. ते सुटकेसमध्ये टाकले. सुटकेस दिली फेकून बाजूला. गोदडी रॉकेलची चिमणी विझवून दिली. लटलट कापत दार तोडून गुंड आत आले. लॉटरीचं बक्षीस कुठं आहे? नाही, आम्हाला नाही लागलं. एका गुंडानं हिच्या नरड्याला चाकू लावला. एकानं त्याच्या नरड्याला. लागलं कुठं आहे? त्या सुटकेसमध्ये. उचला सुटकेस, ठेवा गाडीत. आता आम्हाला जायला 1 तास लागणार आहे. आरडाओरडा केला. माघारी येऊन गोळ्या घालू. साहेब विश्वास ठेवा, तांबडं फुटलं तरी आम्ही नाही वरडायचो. दृष्टांत संपला. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत लक्षाधीश होते. 12:30ला भिक्षाधीश झाले. योग आला पण क्षम झाला नाही. मग योग आणि क्षम. अप्राप्तिस्य प्राप्तिर्योग, प्राप्तिस्य परिपालनम क्षमः. मग कोणाचा शेवटात जातो? शब्द अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. बरं का? हो म्हणायचं. पुरावा आहे ना गीतेचा. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम. अनन्य होऊन माझी उपासना करतायत ना. मग योगक्षम. तेषाम शब्दाचा अर्थ आहे त्यांचा योगक्षम. योगक्षमतांचे जाणे जडभारी. योगक्षमतांचे जाणे जडभारी. योगक्षमतांचे जाणे जडभारी. योगक्षमतांचे जाणे जडभारी. वाटता भिकारी धरानी, वाटता भिकारी धरानी. पण येते बाब पुरवी वासना. पण येते हा बाब पुरवी वासना. वाटता भिकारी धरुनिया. पण येते बाब पुरवी वासना. पण येते बाब पुरवी वासना. कोलते टाकळीकर, हे रमेश बुवामुळे हे हिरे आले तुमच्या गावात. नाही तर हे भेटते का? अजून मला नाही भेटला हा माल. 1 दिवस आला आणि तसाच वापस आला बाबा. जमलं ते. काय चाललं आपलं? योगक्षमतांचा जाणे जड भारी. पुढे वाट दावी करी धरोनिया. एकच आता थोडं राहिलं.
बरं का, थोडं राहिलं पंढरी भाऊ. यांचं चाललं होतं बाबा लवकर आले तर 8:30 ते 10:30च करू, म्हणजे 10:30ला झोपायला मोकळे. हे बरोबर होतं ना. पण 9 सांगितले ना लोकांना, लोकांचा काय दोष आहे. 9 ते 11. आता पंढरी भाऊचं चाललं 8:30ला सुरू करा. म्हटलं मी तर 7लाच आलो, 7 ते 9. लोक यायच्या आधी कीर्तन उरकून गावाकडे. बरं का पंढरी भाऊ, झालं अर्धा तास उशीर होईल तुम्हाला, एवढंच होईल. बिल्व मंगल पंजाबी ब्राह्मण निघाले. विषय हा सक्त होते असा उल्लेख आहे. तेच पुढे सुरुवात झाले हा, लक्षात ठेवा. एका गावात आले. पाणवठ्यावर एक सुंदर महिला बघितली, तिच्या माग माग निघाले. ती पुढं हा माग, ती पुढं हा माग. घरात माठ ठेवला आणि पतीला सांगितलं, एक कोणीतरी बुवा विहिरीपासून माझ्या माग येतोय, त्याच्या दृष्टीमध्ये फरक दिसतोय मला. दांडकं घेऊनच घर मालक. कुठले आपण, कशा करता आला इकडे. आता बिल्व मंगलनं चिंतन केलं, प्रभू मी घरदार सोडलं तुझ्या प्राप्तीसाठी, इथे कोणी आणलं मला. हे सौंदर्य बघितलं या डोळ्यानं म्हणून इथपर्यंत आलो ना, म्हणजे आता गुन्हेगार माझे डोळे आहे. काय पाहिजे तुम्हाला. 2 दाबणं द्या. घरमालकाने 2 दाबणं दिली. काही शिवायला लागत असेल असं वाटलं. हातात घेतली, दोन्हीचे दोन्ही बोबुळे काढली बाहेर. रक्ताच्या धारा लागल्या. घरमालक गहिवला, काय केलं बुवा आमच्या दारात. काही नाही, गुन्हेगाराला शिक्षा केली मी, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. का पापाची वासना दाऊ नको डोळा, त्याहून आंधळा बरा त्याहून आंधळा बरा देवा, त्याहून आंधळा बरा देवा. हे प्रमाण वाढत चालले. आता तिथून पुढे सुरदास. आणि मग निघाले. अन्नाचा कण नाही बाळासाहेब, 3 दिवस पोटात. प्रभू प्राप्तीसाठी निघाले. पुढे 50 फुटावर विहीर आहे. 4थ्या दिवशीची गोष्ट जंगलातली. आता हे विहिरीत जाऊन पडणार. गुराख्याच्या रूपात देव. ए आंधळा बाबा, पुढे विहीर आहे, विहिरीत पडशील. यानं विचार केला, 3 दिवस झाले पाखराचाही आवाज आला नाही. आज येतोय हा देवच असला पाहिजे. पुन्हा 4 पावलं पुढे टाकली. अरे नुसता आंधळा नाही, बैराय वाटतं, पुढे विहीर आहे, जरा रस्त्यानं चाल. मनात म्हणतो, मी बरोबर रस्त्यानं चाललो म्हणून दर्शन द्यायला आला देवा तू. माझा रस्ता चुकला असता तर तू आला नसता. अजून 4 पावलं. देव धावले, हाताला धरलं, बाजूला केलं. जसं हाताला धरलं, यानं देवाचा हात धरला. झटका मारला देवानं. बाजूला गेले, हसू लागले देव. हा डबल हसू लागला. सुरदास कसं, पहिल्यांदा मुंबईला गेला एक, आणि मुंबईत गेल्यावर त्या मोठ्या मोठ्या इमारती, उंच मजले मोजू लागला. 1 2 3 4 5 6 7. एका गुंडानं बघितलं, हे पहिल्यांदा मुंबईत आलं. गुंड तिथपर्यंत आला. अशोकराव पहिल्यांदा आला का मुंबईत. हो बाबा. काय करतो. मजले मोजले. किती मजले मोजले. 20. 20 रुपये काढ. म्हणजे तुला नेम माहित नाही का मुंबईचा. एका मजल्याला 1 रुपया. 20 मजले मोजले म्हणून 20 रुपये दिले. गुंड गेला आणि हसायला लागला जोरात. हा डबल हसायला लागला. टॅक्सी ड्रायव्हर म्हणला, याचे 20 नेले ते हसतंय बरोबर आहे, पण हे का हसतं. का हो बाबा तुम्ही का हसता. कुठला तुम्ही. म्हणले तिकडे फुलंब्रीच्या पुढे कोलते टाकळी. मग का हसता. मी फसवलं ना त्याला. त्याला 20 रुपये 20 रुपये दिले. म्हणला 20 दिले, एका मधल्याला 1 रुपया, पण 40 मोजले आणि 20च सांगितले. फसवलं. हे जसं बरं तसं सुरदास हसतो डबल देवाला. अरे का हसतो. हस्त मुक्त पे यातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयाद निर्यासी पौरुषम गणयामि ते. हाथ छोड़ प्रभु जावत है दुर्बल जानत मोई. देवा
जर दिल्लीच्या सतपाल पहलवानानं टीबीचा पेशंट पाडला तर पेपरला येत असतं का दणदणीत विजय? तसा ब्रह्मांडाचा मालक एका आंधळ्याच्या हाताला झटका मारून गेला. काय पुरुषार्थ केला? आता हृदयातून जाऊन दाखव तर पुरुषार्थी मिळेल तुला. हात छोड़ प्रभु जावत है, दुर्बल जानत मोही, हृदय से यदि जाएगा मर्द कहाँ वो तोही. पर्यंत आलो आपण. आता 5 मिनिटात अशोकराव तो विहिरीत पडणार होता, पण योग्य वेळी देव आला आणि हात धरून योग्य रस्त्याला लावला. वाट दावी करी धरोणी, वाट दावी करी धरोणी, वाट दावी करी धरोणी जा. बस आता बरोबर जमलं. वाट दावी करी धरोणी अभंग पाठातला होता. सर्व लक्ष ठेवून आहे माझ्याकडे. पंढरी भाऊ आता शेवटचं हूं काय शेवटचं तुका म्हणे आतापर्यंत जेवढ्या मी गोष्टी सांगितल्या त्याच्यावर जर कोणाचा विश्वास बसत नसेल तर पहावे पुराणे. कोणी? ज्याच्या मनी विश्वास नाही. तुका म्हणे नाही विश्वास जामणी, तुका म्हणे नाही विश्वास जामणी, विश्वास जामणी, तुका म्हणे नाही 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 विश्वास जामणी. पहावे पुराणी विचारोणी, पहावे पुराणी विचारोणी, पड्य देह भाव पूर्वाभी वासना, पर्य देह भावे पूर्वाभी वासना, पड्य देह भाव पूर्वाभी वासना, पड्य देह भाव पूर्वाभी वासना. आतापर्यंत जेवढं सांगितलं त्याच्यावर जर कोणाचा विश्वास बसत नसेल, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मणी, त्यानी पहावे पुराणी. मागे पुढे उभा राहा, सांभाळायचं पडे देवापुरू. असं सगळे पाठ आहे तुम्हाला. माऊलीचं भजन जय विठ्ठल होईल. सगळे टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही. उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदक निवेदन देतील आणि नंतरच जागा सोडून आपापल्या घरी जायचं आहे. त्यांनी कीर्तनाचं सौजन्य ते 5 लोक आहे. संजयजी काकडे, रामदासजी काकडे, आत्मारामजी काकडे, श्रीरामजी काकडे, विजय बाबूरावजी आहेर. पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद. म्हणजे पुढच्या वर्षी मला बोलवा असा वशिला लावत नाही, फक्त उल्लेख केला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर जय 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 विठ्ठल जय जय. हाय बोलिले गुरे वेळे वाकुळे क्षमा नाही उच्चारिलाधिकार मी आता ज्ञानेश्वर राघव ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम.